गुडघे खूप दुखतात, हात खूप जास्त दुखतायत, पाठ कंबर खूप दुखते, पण आम्हाला वजन कमी करायचंय मॅडम, कोणत्या एक्सरसाइज करायच्या, आमचं वय खूप जास्त आहे, आम्हाला काही सगळ्यांसारख्या उड्या मारून एक्सरसाइज जमत नाही, तर त्यासाठी आम्हाला काही तुम्ही सोपे व्यायाम सांगा. तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. एकदम सोपे एक्सरसाइज सांगणार आहे, ज्या तुम्ही खुर्चीमध्ये बसून एकदम सहजरित्या करणार आहात. जर आता बघा, इथे माझ्याकडे खुर्ची नाहीये, तर त्यामुळे मी काय केलं, एक छोटासा असा टेबल घेतलेला आहे, पण मी इथे व्यवस्थित कम्फर्टेबली बसू शकते. तसंच तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्ही पाठीमागे सपोर्ट असला पाहिजे आणि व्यवस्थित खुर्चीवरती बसायचंय. एकदम सोपा आहे व्यायाम. तर चला, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नवीनच करताय तर 10चे काउंटिंग करायचंय तुम्हाला आणि याचे 3 सेट मारायचे आहेत. कुठे श्वास घ्यायचा आहे, कुठे सोडायचा आहे, सगळं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत एक्सरसाइज करा. उगाच वेळ वाया घालूच नका, माझ्यासोबत करा. बघा, पहिल्याच दिवशी किती बॉडी हलकी हलकी वाटणार आहे, किती छान वाटतं की नाही बघा. आणि तुमचं पूर्ण शरीर ज्यावेळेला तुम्हाला हलकं वाटेल ना, पूर्ण जो स्टिफनेसपणा तुमच्या शरीरातला कमी होईल, जो कडक झालेली आहे बॉडी, त्यावेळेला तुमचे सगळे आजार जे काही आहे ना, तुम्हाला त्रास आहे, पाठ कंबर गुडघे दुखतात, डायबिटीस आहे, थायरॉइड आहे, सगळं कमी होईल. त्यासाठी वजन हे कमी झालं पाहिजे, शरीर हलकं राहिलं पाहिजे. हा स्वतः सगळी कामं करता यावी, याच्यासाठी तरी थोडा वेळ का होईना आपण एक्सरसाइज करा. तर चला, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचंय, पाय आपल्याला साईडला घेऊन जाणार आहोत, त्यावेळेला आपले हात वरती जाणार आहेत. हा बघा, हात असे वरती गेले, 1, बघा पाय गेले साईडला, बघा 1, श्वास सोडत हात खाली, 2, 3, जेवढा तुमचा पाय स्ट्रेच होतोय तेवढा, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. असं तुम्हाला 10 वेळा काउंट केलात ना आता, की थांबा थोडा वेळ, 10 सेकंड थांबा, पुन्हा 10 वेळा करा, पुन्हा 10 सेकंड थांबा, पुन्हा 10 वेळा. असे 3 सेट करायचे सगळ्या एक्सरसाइजचे. आता इथे आपण दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत. काय करायचंय, पाय आहेत ना आपले आता असे जवळ असणार आहे, तर थोडेसे पुढे घेऊन जायचे आणि आपल्या फक्त बोटांवरती ठेवायचे आणि हात असे वरती राहणार आहेत. हात वरती राहिले की आपला पाय आपल्याला वरती उचलायचा. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पुन्हा पाय खाली ठेवताय ना, तर पायांच्या बोटांवरतीच ठेवायचे, पूर्ण असा पाय खाली टच करायचा नाहीये. हा, 8, 9, 10, 10. असं तुम्हाला 10-10चे 3 सेट मारायचे. आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. ही पण एकदम सोपी आहे. बघा, काय करायचे, हात असे ठेवायचे साईडला आणि पाय आपल्याला जेवढा होतोय तेवढा फक्त वरती उचलायचा. आपला हात आहे ना, आपल्या ह्या पायांच्या बोटांना टच करण्याचा प्रयत्न करा. होत असेल तर टच करा, नाहीतर मग फक्त 1, 2 असं केलं तरीही चालेल. हा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. जमणार आहे, नक्की जमणार आहे, प्रयत्न करा, नक्की जमेल. गुडघ्याला असं टच केलात तरीही चालेल, हलका पाय वरती उचलला तरीही चालेल. फक्त पाठ कंबर सरळ असू द्या. पाठीमागे उशी ठेवा सपोर्टसाठी, की जेणेकरून तुम्ही अशी खाली वाकणार नाही. वाकलात तर काय होईल माहितीये, पाठीवरती कमरेवरती प्रेशर येईल. त्यामुळे सगळे एक्सरसाइज सावकाश करा. बघा किती छान वाटेल. पहिले 1-2 दिवस शरीर दुखेल, पण दररोज प्रॅक्टिस करा, नक्की जमेल. हा, हळूहळू करा, 5 वेळा केलात तरीही चालेल. आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत. नेक्स्ट काय करायचं बघा, दोन्ही हातांच्या अशा मुठी बनवायच्या आहेत, हात असे समोर ठेवायचे आहेत. यामध्ये तुमच्या ह्या हातावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे. पाय वरती उचलणार आहात, पायाची हालचाल होणार आहे, पोटावरती प्रेशर येणार आहे. बघा, काय करायचं, पायामध्ये सेम थोडंसं गॅप, थोडेसे पाय पुढे ठेवा आणि आपला हात आपल्या बरोबर चेस्टच्या समोर ठेवायचा आहे. हा बघा, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ आला. हा, पाय खाली ठेवला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जेवढा उचलतोय ना पाय तेवढा, अगदी सुरुवातीला एवढा उचलला, हलका एवढा उचलला तरीही चालेल. सगळे व्यायाम सोपे सांगते की तुम्ही सहजरित्या करू शकाल. बस करून बघा, फक्त 5 दिवस करा, बघा किती शरीर हलकं वाटणार आहे. फक्त 15 मिनिटं लागणार आहेत किंवा 10 मिनिटं बस. आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत. काय करायचंय, पायांमध्ये ना थोडंसं गॅप ठेवायचंय. बघा, एवढं गॅप असलं पाहिजे
आणि आपला डावा हात आपल्या उजव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि आपला उजवा हात आपल्याला सरळ वरती उचलायचा. बघा, जेवढा सरळ उचलणार आहात तेवढा ताण तुमच्या कमरेपासून येणार आणि हळूहळू खाली वाकायचे. बस 1. जास्त खाली जाण्याचा प्रयत्न करू नका. जेवढी बॉडी जाते इझिली, त्रास होत नाहीये तेवढंच खाली जायचं. 2, 3, 4, 5. ब्रिदिंग नॉर्मल ठेवलात तरीही चालेल. हा, नॉर्मल श्वास घेत राहा, सोडत राहा. 6, 7, 8, 9, 10. बघा किती सोपं होतं, एकदम सहजपणे करणार आहात. आता एक शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत. ही सुद्धा एकदम सोपी आहे. काय करायचंय, थोडंसं पायांमध्ये गॅप ठेवायचे, हात वरती घेऊन जायचे आणि हात पुन्हा 1. हा, खाली असं मांडीच्या खाली टॅप करण्याचा, क्लॅप करण्याचा प्रयत्न करा होत असेल तर, नाहीतर इथे हात टच केला तरीही चालेल. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा किती सोपं होतं. जमेल, सगळ्यांना जमणार आहे. करून बघा, माझ्यासोबत करा, व्हिडिओ समोर ठेवा आणि कंटिन्यू करा. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. कुठून व्हिडिओ पाहताय, व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही सुद्धा एक्सरसाइज सुरुवात केलेली आहे, कमेंट्स करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.